नमस्कार, मी अतिजय गौड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सरोदे साहेब आहेत. आणि सरोदे साहेब हे स्वतः उमटे धरणामध्ये आहेत. आणि उमटे धरणामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो एवढ्या वर्ष राजकारणी असतील किंवा बाकीच्या विरोधकांना भेडसावत होता की जर उमटे धरणाचा गाल काढला तर उमटे धरण फुटेल. आज सरोदे साहेब यांनी स्वतः पाहणी केलेली आहे. उमटे धरणाचा जो मागचा भाग आहे तिथे गाल साठलेला आहे, तो जर गाल काढला तर ह्या उमटे धरणाची जी पोलीस संरक्षण भिंत आहे तिला कुठलाही धोका होणार नाही, हे स्वतः साहेबांनी म्हटलेलं आहे. तर साहेब, ही वस्तुस्थिती खरी आहे का? तुम्हीच बोला. हो, आता जागेवर आपण पाणी केली तर ज्या ठिकाणी गाळ काढायचं आहे ते ठिकाण त्या पाळूपासून म्हणजे भिंतीपासून जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब आहे. आणि त्या ठिकाणचा गाळ काढल्यानंतर धरणाला कुठल्या प्रकारचा धोका होणार नाही हे मला दिसून आलेलं आहे. साहेब, आता तुम्ही बघितलं तर 6.5 कोटीचं आता एक टेंडर निघणार आहे उमटे धरणाच्या जे काही दुरुस्तीसाठी वगैरे. तर ह्या 6.5 कोटीमध्ये नक्की काय काय उमटे धरणामध्ये त्या तुम्हालाही मला वाटतं सध्या माझ्या एस्टिमेटमध्ये काय तुम्हाला माहिती नाही, तर एस्टिमेट मागून तुम्ही आम्हाला सांगाल काय बाबा ह्याच्यामध्ये 6.5 कोटीमध्ये काय काय नक्की काम होणार आहे? मी सांगतो, आपल्याला सगळ्यांना खात्री देतो की हे काम जरी MGP करत असेल तर याच्यावर आपण सर्व जिल्हा परिषद आणि इथले सर्व जे आपली जी म्हणजे संघर्ष समिती आहे किंवा आपण आहात कोणी आहे तर सर्वांना काम बघण्याची काम विचारण्याचा अधिकार आहे. तर आपण ज्यावेळेस काम सुरू होईल त्यावेळेस आपण समक्ष माझ्यासोबतही भेटी द्या किंवा मी तसं भेटी जाईल आणि काम कसं जे काम मंजूर आहे ते कसं होईल आणि क्वालिटीचं काम त्याची आपण दक्षता घेण्याची कारवाई करूया. साहेब, गेली कित्येक वर्ष उमटे धरणामध्ये जी पाणी पट्टी वसूल करणारे जे अधिकारी या कर्मचारी असतात ते तुमच्या इथे कामाला नाहीत रायगड जिल्हा परिषदेमध्ये. त्याच्यामुळे जे मी मागे जे डेप्युटी होते त्यांना भेटलेलो होतो, त्यांनी जे काही अधिकृत ज्यांनी पाण्याची परमिशन घेतलेली आहे ती याद्या काढल्या. परंतु अनधिकृत कितीतरी असे नळ आहेत ज्याच्यामुळे जे अधिकृत आहेत त्यांना पाणी मिळत नाही, सर्वसामान्य लोकांना पाणी मिळत नाही. मशीन लावून पाण्याचं तिथं पाणी ओढलं जातं, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना पाणी मिळत नाही. तर हे अनधिकृत जे काही कनेक्शन आहेत हे ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? आणि खऱ्या अर्थाने जे अधिकृत आहेत त्यांची पाणीपट्टी जवळजवळ 5-10 वर्षे मी स्वतः त्या अधिकाऱ्यांनी तुमच्याच मला ती यादी दिलेली आहेत की त्यांनी भरलेली नाही आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जे जे टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या, त्या एकदा का ओव्हरफ्लो झाल्या की त्याच्यावरून कितीतरी लाखो लिटर पाणी दिवसातून वाया जातं. तिथे फुटबॉल लावायला पाहिजे. मी माझ्या उमट्याच्या गावाच्या टाकीमध्ये माझ्या मित्राच्या माध्यमातून फुटबॉल लावलेला आहे, एकही पाणी बाहेर जात नाही. तर ह्याच्यासाठी तुमची जी काही रायगड जिल्हा परिषदेची पाणी पुरवठ्याची यंत्रणा आहे काही काम करत नाही. आता तुम्ही नवीन अधिकारी आलात, तुम्ही तरी काय करणार आहात का? बघा, आपल्याकडं मी याच्यात एक महत्त्वाचं सांगतो की उमटे धरणासाठी ही जी योजना आपली आहे ही आपण सध्या जे कर्मचारी लावले आहेत हे आपल्याकडं डेली बेसिसवर आहेत. बरोबर. यासाठी आपण कुठलेही अद्यापर्यंत टेंडर काढलेले नाही. तर हे जे कर्मचारी काम करतात आपल्याकडे हे 572 किंवा 600 रुपयाच्या वेतनावर दररोज वेतनावर काम करतात. आता आपण जे म्हणताय की ही जर माहिती जर खरी असेल किंवा ह्याच्यात इलिगल कनेक्शन असतील आणि जे पाणीपट्टी भरत नाही त्यासाठी मी आमच्या इथल्या उपाध्यक्षाला आताच सांगितलेला आदेश देतो किंवा अशी यादी काढा आणि त्यांना एक 7 दिवसाचा अल्टिमेटम द्या की स्वतःहून एक तर हे अनधिकृत कनेक्शन स्वतःहून काढून घ्यावं. अन्यथा जर काढून नाही घेतल्यास आणि आमच्या देशात राहिलं तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी कारवाईची शिफारस आम्ही जिल्हा परिषद मार्फत करण्यात येईल. तर आपल्यासोबत स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. गाळ काढला तर कुठलाही धोका ह्या धरणाला नाही आहे. मी शेवटचा प्रश्न आप्पांना विचारतोय. आप्पा, आताच अधिकारी म्हणाल्याप्रमाणे ह्या धरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गाळ काढायचं असेल तर तुमच्याकडे निधी पाहिजे. गेले 4 वर्षे ह्या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक होता, त्याच्यामुळे आपण काही करता येऊ शकत नव्हतं. आता जर पाहिलं तर हे जर धरण आहे तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येत आहे आणि स्वतः तिकडे निगडे साहेब पण पंचायत समिती सदस्य आहेत. तर उद्या मला वाटतं सोमवारी तुमची जनरल मीटिंग आहे जिल्हा परिषदेची. तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक 15 वित्त आयोगाचा निधी ह्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊ शकतो. त्याच्यानंतर रायगड जिल्हा परिषद शेष फंड आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही निधी उपलब्ध करून देऊ शकता. आणि तिसरा जो फंड आहे तो विशेष निधी म्हणजे तुमचे आमदार आहेत महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ शकता. तर आपण 3 पर्याय सांगितलेले आहेत. आता सगळ्या गोष्टी धरणाची जी डागडुगी आहे त्याला 6.5 कोटी आलेले आहेत शासनाकडून. आता हा गाळ काढण्यासाठी जो निधी आवश्यक निधी लागणार आहे 3 पर्याय दिलेले आहेत. तर तुम्ही निधी ह्या उपलब्ध करून देण्यासाठी परवा त्या मीटिंगमध्ये काय प्रश्न समोरच्या अधिकाऱ्यांना विचारणार आहात किंवा प्रशासनाला विचारणार आहात? तो प्रश्न सभागृहामध्ये मी सोमवारी विचारण्यात येईलच. कारण या गाळ काढण्यासाठी निधी कसा मिळेल, कशातून मिळेल
की सर्व स्तरावर चर्चा करून त्याचा प्रयत्न करू. कारण मला एक समाधान वाटलं की ह्या उमट्या धरणामध्ये कित्येक वर्ष लोकप्रतिनिधी काही कोणी येऊन गेले असतील, चर्चा झाली असेल, परंतु मी तसं नाही केलं. मी संबंधित अधिकारी जे आता सरोदे साहेब आलेले आहेत का, की त्यांना प्रत्यक्ष नेऊन तिथे मला पाहणी करता वेळेस त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहे, हा काय करता येईल त्याला, तर त्याही ते आपल्याला सर्व सांगितलेले आहे. आणि ते सभागृहामध्ये आता 15 आयुक्त जो आहे तो गेली 4 वर्षाचा निधी शासनाकडून आता जिल्हा परिषदेला आलेला आहे. तर त्याच्यातून काय करता येईल, काय संबंधित सभापती आणि अध्यक्ष यांना विचारण्यात येईल, त्यातून काय निष्पन्न होते त्याप्रमाणे आपण करू. मी शेवटचा प्रश्न येतो निगडे साहेबांना. निगडे साहेब, तुम्ही सुद्धा पंचायत समिती सदस्य आहात रायगड जिल्हा परिषदेच्या या काबीरगाणामध्ये, तर तुम्ही सुद्धा काही विशेष प्रयत्न आमदाराच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून काय करणार आहात का? आपणच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार का? नक्की आपणच्या पाठी उभे राहून नक्कीच आम्ही ते प्रयत्न करू. पंचायत समितीचा पण काही 15 वित्तचा निधी आलेला आहे, बरोबर. त्या संदर्भात आपण सभापती किंवा तुमच्या meeting व्हिडिओ मॅडमशी त्याच्याशी चर्चा करून आपण तो पण निधी मिळत असेल तर बघूया, आपण प्रयत्न करू. तर आपल्यासोबत पहिल्यांदाच अधिकारी इथं आलेले आहेत, मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आपण सुद्धा इथे अधिकाऱ्यांच्या सोबत येऊन इथं ग्राउंड रिपोर्ट करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मला वाटते आपण सुरुवात केलेली आहे. उगाच अनाभ्यासा मारून थापा मारून काम करणारे लोकप्रतिनिधी नाहीत. आणि तुम्ही सुद्धा, मी तुमचे विशेष आभार मानतो की ह्याच्या अगोदर मला वाटतं कुठलेही अधिकारी अशा पद्धतीने आपल्या सोबत आले नाही, प्रतिक्रिया दिली नाही. काम करायचं. तर तुर्तास इथेच थांबतो आणि तुमच्या धरणातला गाल आता अधिकाऱ्यांच्या आणि आपणच्या माध्यमातून लवकर निघेल. धन्यवाद.